Hello everyone, Vande Mataram. Happy Independence Day to all of you. Friends, today we are going to discuss about Day 1 analysis. जसं आपण बघितलं होतं काल Day 3 साठी, तसंच सेम Day 1चा आय थिंक हा सेट 3 आहे. सेट 3 Day 1चा सेट 3 आपण डिस्कस करूया. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये सगळं आपण डिस्कस केलं होतं. सो लेट्स डिस्कस Q&A फॉर Day 3. Day 1 सेट 3 म्हणजे इव्हनिंगचा सेट होता. ठीक आहे. सो बघा कसे क्वेश्चन्स विचारलेत, का गरजेचं हे ॲनालिसिस मी सांगितलं होतं की कसं करायचं होतं MIDCलाच जर तुम्ही सिरियसली सगळे क्वेश्चन विथ 4 ऑप्शन ॲनालिसिस केले असते, त्यातलेच बरेच क्वेश्चन रिपीट पडलेले. ठीक आहे. जसं की RCC, फर्स्ट क्वेश्चन RCCवर पडला Day 1मध्ये सेट 3ला. काय होता? नंबर ऑफ बार्स इन रेक्टँग्युलर कॉलम. बघा किती असतात? 4. रेक्टँग्युलर कॉलम जर दिलेला असेल तुम्हाला 1 2 3 4, जिथं कॉर्नर तिथं बार्स, जिथं कॉर्नर तिथं बार्स. सर्कल असेल तर 1 2 3 4 5 6 बार्स सर्कलला. ऑक्टॅगोनलला 8. तर जसे सेक्शन्स आहेत ते आपण डिटेलमध्ये टेस्ट सिरीजमध्ये पण क्वेश्चन्स होते यावर. त्यानंतर एसेवर क्वेश्चन होता डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर. तर बघा डिटर्मिनेसी आणि इनडिटर्मिनेसीसाठी आपल्याला काय लागतं? DSI, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनेसी. DSIचा फॉर्म्युला फ्रेमसाठी काय होता? 3m + r - 3j + c. त्यानंतर आपल्याला जर ट्रससाठी विचारलं होतं तर m + r - 2j हा ट्रससाठी होता. आणि जर DS = 1 असेल तर त्याला म्हणतो आपण डिटर्मिनेट स्ट्रक्चर. आणि DS इज नॉट इक्वल टू 1 म्हणजेच काय असू शकतं? DS इज लेस दॅन 1 और DS इज ग्रेटर दॅन 1. जर लेस दॅन 1 असेल तर डिफिशियंट स्ट्रक्चर म्हणतो, ग्रेटर दॅन 1ला रिडंडंट स्ट्रक्चर म्हणतो. डिफिशियंट स्ट्रक्चरलाच आपण म्हणू शकतो अजून एक गोष्ट की काय म्हणू शकतो? अनस्टेबल स्ट्रक्चर म्हणू शकतो. ठीक आहे. तर जास्त फास्टमध्ये मी घेणार आहे. CPMमध्ये डायरेक्टिंग ऑर्गनायझेशन प्लॅनिंग ह्याबद्दल डेफिनेशन्स विचारले होते. हे तुम्ही गुगल सर्च पण करून ह्याच्यावर स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन मी डिस्कस करणार नाही आहे. सॉमवर बघा शिअर फोर्स ॲट एनी पॉईंट इन द बीम. शिअर फोर्स म्हणजे काय? एरिया ऑफ लोडिंग डायग्राम. बस एवढंच काढायचं होतं, एरिया ऑफ लोडिंग डायग्राम. त्यानंतर समेशन FY 0 करायचं आणि जिथं तुम्हाला शिअर फोर्स पाहिजे तिथला शिअर फोर्स तुम्ही काढू शकता इझिली. त्यानंतर एसएमध्ये ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर बाय MDM मेथड म्हणजे कुठली? MDM म्हणजे मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. ही कशामध्ये येते? एक असतात फोर्स मेथड्स आणि दुसरं असतात डिस्प्लेसमेंट मेथड. तर MDM ही येते डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये. डिस्प्लेसमेंट मेथड. आणि याच्यावर स्टेटमेंट विचारलं होतं. त्यानंतर सॉममध्ये विचारलं होतं बेंडिंग मुवमेंट ॲट एनी पॉईंट. बेंडिंग मुवमेंट म्हणजे कसं? जसं म्हणलं एरिया ऑफ लोडिंग जर तुम्ही काढला तर ते शिअर फोर्स देतं. आणि एरिया ऑफ लोडिंग इंटू डिस्टन्स केलं जिथं रिक्वायर्ड डिस्टन्स म्हणू शकतो. जिथं तुम्हाला बेंडिंग मुवमेंट ॲट अ पॉईंट, कुठल्या पॉईंटला विचारलं तिथपर्यंतचं डिस्टन्स, जे रिक्वायर्ड डिस्टन्स आहे त्याला म्हणतो बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे, सिम्पल आहे. एन्व्हायरमेंटमध्ये हा कोड करा म्हणलं होतं IS 4954. 4954मध्ये जसं म्हणलं होतं मागच्या पण वेळेस ह्याच्यावर क्वेश्चन्स होते. ICRS टेक्निक होती आपली 75 65 55 45. तर 55च्या आसपास आन्सर पाहिलं होतं रेसिडेन्शियलला. त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचं इयर विचारलं होतं, दॅट इज 1986. आणि मी म्हणलं होतं की बाकीचे पण ॲक्ट्स असेच तुम्ही करून जावा, कुठलेही ॲक्ट्स विचारायचे चान्सेस आहेत. आणि जसं एन्व्हायरमेंट पडलं आहे तसं आय थिंक तुम्हाला वॉटर ॲक्ट असेल 1974चा, किंवा एअर ॲक्ट असेल 1981. असे वेगळे ॲक्ट्स आहेत आपल्याकडं, तर ते ॲक्ट्स तुम्ही करायला पाहिजे होते. त्यानंतर एन्व्हायरमेंट रेल्वेवर क्वेश्चन होता. ग्रेडियंट्स वेगळ्या प्रकारचे रेल्वेमध्ये आहेत. रुलिंग, मोमेंटम, स्टेशन यार्ड, ट्रुशर, हे 4-5 ग्रेडियंटवर क्वेश्चन होते. त्यानंतर CPMवर रिस्क इन्शुरन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅनवर क्वेश्चन्स होते. त्याचं स्पेसिफिकेशन, कन्स्ट्रेंट हे विचारलं होतं. त्यानंतर सॉईलमध्ये जनरल शिअर फेलियरबद्दल विचारलं होतं. जनरल शिअर फेलियर हे कुठल्या टाईप ऑफ सॉईलमध्ये होतं? जनरली डेन्स सँडमध्ये. आणि तसंच LSF म्हणलं असतं तर लोकल शिअर फेल्युअर हे होतं लूज सॉईलला, मीडियम लूजला. आणि पंचिंग म्हणलं असतं तर व्हेरी लूज सॉईल. तर असे वेगळे आणि परत त्याचे फाय विचारतात. फाय म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन विचारतात. बाकी बऱ्याच गोष्टी त्यामध्ये. ह्याचा पूर्ण डाटा जर तुम्हाला जनरल शिअर फेल्युअरसाठी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मी क्वेश्चन्स दिले होते. नंतर एस्टिमेटिंगमध्ये नंबर ऑफ जॉईंट्स सेंटर लाईन मेथडने विचारतात जनरली. हे विचारलं होतं क्वेश्चन. नंबर ऑफ जॉईंट्स जर बघा, जर तुमचं क्रॉस कनेक्शन आहे, क्रॉस म्हणजे किती? 2 T फॉर्म होत आहे. एका टीला लक्षात ठेवायचं, एका टीला 1 घ्यायचं. आणि 2 T असतील तर हे बघा इथं कुठल्याही साईडने जर तुम्ही बघितलं तर 2 T भेटतात मला, तर 2ला 2 द्यायचं.
सो क्रॉसला 2, टीला 1. त्यानंतर सॉईल, सॉईलमध्ये कॉम्पॅक्शन ऑफ सॉईलवर क्वेश्चन्स होते, स्टेटमेंटवर कॉम्पॅक्शन ऑफ सॉईलवर क्वेश्चन्स होते. कॉम्पॅक्शनमध्ये तुम्हाला विचारतात शिफ्ट फूट रोलर कशासाठी, कोहिजिव्ह सॉईल. आणि परत व्हायब्रेटरी रोलर कोहिजनलेस सॉईल. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या ह्यामध्ये. बाकीचे न्यूमॅटिक रोलर असतील, टॅम्पर असेल, असे वेगळे गोष्टी आहेत. ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण नोट्स आणि टेस्ट सिरीजमध्ये दिलेल्या होत्या. नोट्समध्ये तर पूर्णच आहे, टेस्ट सिरीजमध्ये पण दिलं होतं. ठीक आहे. कॉम्पॅक्शनबद्दल खूप डिटेलमध्ये विचारलं होतं क्वेश्चन. नंतर बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवर हा क्वेश्चन्स होते. केमिकल कंपोजिशन ऑफ PCC. बघा PCC म्हणजे काय, PCC इज इक्वल टू प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. प्लेन सिमेंट कॉन्क्रीटलाच OPC म्हणा किंवा PCC म्हणा ऑलमोस्ट सेम पर्सेंटेज असतं. आणि हायेस्ट कंपोजिशन कशाचं असतं तर लाईम 63% CaO. आणि ह्याची पण आपण ट्रिक दिली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओज. त्यानंतर RCC, हे डिटेलमध्ये जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघायची तर व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तुम्हाला, किंवा नोट्स घेऊ शकता तुम्ही. नोट्स पण आपले अवेलेबल आहेत, परचेस करू शकता. आणि सगळ्या नोट्सची व्हॅल्यू तिथं मेन्शन केलेली आहे, गुगल फॉर्म दिला जाईल खाली. तर तुम्हाला ह्याचे नोट्स पाहायला असतील तर तुम्ही सांगा. नंतर लॅटर स्टॅबिलिटी ऑफ RCC बीम, सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हरसाठी. हे पण खूप इम्पॉर्टंट होतं. सिम्पली सपोर्टेडसाठी 250 B²/D और 60 B ह्याचे लिमिट्स होते. SSBसाठी सिम्पली सपोर्टेड बीम, आणि कॅन्टिलिव्हर बीमसाठी 100 B² और 25 B कॅन्टिलिव्हर बीमसाठी. तर हे खूप इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर स्टीलमध्ये विचारलं होतं टाईप्स ऑफ सेक्शन कुठले, स्लेंडर, कॉम्पॅक्ट, प्लास्टिक, सेमी प्लास्टिक. ह्याच्यावर मी डिटेलमध्ये परत हा टेस्ट सिरीजचा क्वेश्चन होता यार. म्हणजे बघा टेस्ट सिरीजचे किती क्वेश्चन्स मी मॅच होत आहे. आणि हे डायरेक्टली का सांगू शकतो, कारण आय नो की टेस्ट सिरीजला हे क्वेश्चन्स होते सेट केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला टेस्ट सिरीजचे पण जे PDFs आहेत मी काही सॅम्पल दाखवणार आहे नंतर 1-2 दिवसात तुम्हाला तेही दाखवीन. त्यानंतर एस्टिमेटिंगमध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियलसाठी तुम्हाला विचारलं होतं. असे काही ऑप्शन्स देते की ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल किती डिस्टन्सपर्यंत तुम्हाला ट्रान्सपोर्ट करता येईल, त्याचा रेट काय ठेवता येईल, 5, 8, 1, 3 असे काहीतरी डिस्टन्सेस तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिले होते. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलमध्ये शेप ऑफ ॲग्रिगेट, लिस्ट एरिया कुठल्या शेपचा असतो तर तो राऊंडेड ॲग्रिगेटचा असतो. म्हणजे जर तुम्हाला म्हणलं लिस्ट एरिया बघा, जे स्पिअरिकल पार्ट असतो ना तो लिस्ट एरिया देतो, स्पिअर. आणि जर स्ट्रॉंग विचारलं असतं, इथं स्ट्रॉंगेस्ट ॲग्रिगेट विचारलं असतं तर इंटरलॉकिंगसाठी कुठले तर ते आहेत अँग्युलर ॲग्रिगेट. एन्व्हायरमेंटमध्ये इकोसिस्टमवर विचारलं तर बायोटिक म्हणजे लिव्हिंग, एबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग, असे वेगळ्या पार्टवर. त्यानंतर हायवेमध्ये कॅम्बर, रोड सरफेस, रेनफॉल, मटेरियल. त्यानंतर मेकॅनिक्समध्ये आपल्याला विचारलं होतं, कंपोनंट्स दिले होते आणि तुम्हाला कंपोनंट्स रिझॉल्व करून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, ते फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे होते. त्यासाठी 2 कंडिशन खूप इम्पॉर्टंट, समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन Fy इज इक्वल टू 0. आणि ह्या इक्विलिब्रियम कंडिशन्स वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकला असता आरामात. त्यानंतर बघा IS कोड विचारलं होतं लॅडर स्कॅफोल्डिंग सेफ्टीसाठी. ह्याच्या आधी एक विचारलं होतं अर्थवर्क इन एस्कॅवेशन. ह्याच्यासाठी IS कोड होता 3764 आय थिंक हा IS कोड होता 1992 वाला. आणि स्कॅफोल्डिंगच्या सेफ्टीसाठी 3696 हा IS कोड होता. ठीक आहे, 3696. त्यानंतर RCCमध्ये क्वांटिटी ऑफ स्टील विचारलं होतं, न्यूमरिकल होता क्वांटिटी ऑफ स्टीलवर. एन्व्हायरमेंटमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे मेथड्स, लँड फिलिंग, इन्सिनरेशन, पल्वरायझेशन, असे वेगवेगळे ॲरोबिक ॲनारोबिक मेथड्स. रेल्वेमध्ये कॅन डिफिशियन्सीवर न्यूमरिकल होतं. तुम्हाला रुलिंग ग्रेडियंट देतात काहीतरी 1/200 असं काहीतरी दिला होता. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कॅन डिफिशियन्सीज लक्षात पाहिलं होते की ब्रॉड गेजसाठी, मीटर गेजसाठी, नॅरो गेजसाठी किती आहे, 0.3, 0.03, 0.04, 0.05 असे तुम्हाला त्यामध्ये जे डिडक्शन आहेत पर डिग्री ते तुम्हाला करायचे होते. आणि याचा फायनल आन्सर मी तुम्हाला सांगतो. कॅन डिफिशियन्सीचं ते एक्झाम्पल जे होतं स्टीपेस्ट ग्रेडियंटला विचारलं होतं 0.42 येतं, 0.42 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ग्रुपवर पण मी तो क्वेश्चन शेअर केला होता टार्गेट WRDचा. त्यानंतर ग्रुपवर क्वेश्चन तो आहे ऑलरेडी. त्यानंतर बघा स्टँडर्ड डेव्हिएशन M70ला किती आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, ते काय म्हणतात की M55 आय थिंक M55 पर्यंत आपण 5 घेतो. त्यानंतर प्रत्येक ग्रेडला आपण तिथून काय करतो +1 इन्क्रीज करतो आपण 1नी. त्यामुळे ह्याचा आन्सर येतं 6. स्टँडर्ड डेव्हिएशन याचं येतं 6. कारण M15 to M20 ला आय थिंक ह्याचं 3.5.
त्यानंतर M20 to M25ला 4 आणि त्यानंतर M25 to M30 तर त्याचा येतं आन्सर 5 सॉरी M25 to M55पर्यंत 5 येतं. M55च्या वर +1 करत असतो आपण, सो आन्सर 6 यायला पाहिजे. आणि टार्गेट मीन स्ट्रेंथचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा होता. टार्गेट मीन स्ट्रेंथ FCK प्लस म्यू सिग्मा, FCK प्लस म्यू सिग्मा. सो K सिग्मा म्हणा, म्यू सिग्मा म्हणा, काही म्हणा. सो तुम्हाला जसं लक्षात येईल तसं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलवरच बिल्डिंग कोडवर क्वेश्चन्स होते. बिल्डिंग कोड तुम्ही बघून जावा. आता ह्या वेळेस पुढच्या एक्झाम्सला बिल्डिंग कोड थोडे नीट करा. ग्रुप ऑफ बिल्डिंग्सवर क्वेश्चन होते. किती ग्रुप्स आहेत? ABCD असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत बिल्डिंगचे, तसे 9 ग्रुप्स आहेत टोटल. ठीक आहे. मेकॅनिक्स सेंट्रॉइड ऑफ सेमी सर्कल. सेंट्रॉइड ऑफ सेमी सर्कल इज फेवरेट क्वेश्चन. काल पण डिस्कस केला होता. किती येतो? 0.4 R. बस तुम्हाला R दिला होता आय थिंक, काहीतरी एक्झॅक्ट माहीत नाही मला. 30 दिला होता आय थिंक, 30 मीटर. सो 30 × 4 12 आन्सर यायला पाहिजे, 12 मीटरपर्यंत. त्यानंतर सी नेक्स्ट सॉईलमध्ये इंडेक्स प्रॉपर्टीज. इंडेक्स प्रॉपर्टीजमध्ये वर्ड रेशोची डेफिनेशन E=N/1 - आणि N विचारलं असतं तर E/1 + E. बस एवढंच विचारतात ते, काही जास्त विचारत नाहीत. त्यानंतर फ्लुइडमध्ये रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय? RE ρVD/μ, ρVD/μ. त्यानंतर स्टीलमध्ये स्ट्रेंथ ऑफ टेन्शन मेंबर. आणि ॲक्च्युअलमध्ये अजून एक आहे रेनॉल्ड नंबरचा, आय थिंक तो फॉर्म्युला फ्रिक्शन फॅक्टरचा 16/RE, तोही विचारला होता आय थिंक फर्स्ट सेटला. फ्रिक्शन फॅक्टरचा फॉर्म्युला 16/RE किंवा 64/RE पण म्हणतो आपण. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलं असेल तर 4 टाइम्स असतं ते, तर ते डिवाइड होऊन जातं. ठीक आहे. सो एक लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कधी पण जे असतं ते फ्रिक्शन फॅक्टर बाय 4, हे लक्षात ठेवा. फ्रिक्शन फॅक्टर बाय 4 असतं. आणि फ्रिक्शन फॅक्टर मीन्स 4 टाइम्स कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्यानंतर एसेमध्ये प्रॉब्लेम होता ट्रसवर. लोड्स दिले आणि तुम्हाला फोर्सेस ॲट जॉईंट्स असं काहीतरी ट्रस दिलं होते 2, आणि तुम्हाला इथं कुठंतरी लोडिंग दिलं होतं आणि तुम्हाला त्या मेंबरमध्ये फोर्स कॅल्क्युलेट करायला विचारला होता. असं काहीतरी क्वेश्चन होता. तर मेथड ऑफ जॉईंट्सनी कॅल्क्युलेट करायचं होतं. सिम्पल. त्यानंतर IRC विड्थ ऑफ व्हेकल. सिम्पल आहे, 2.44 मीटर. खूपदा झालेलं आहे हे क्वेश्चन. आणि RCCमध्ये लॅप लेंथवर क्वेश्चन होते. लॅप लेंथ म्हणजे किती? टेन्शनसाठी असतो 30 टाइम्स डायमीटर आणि कॉम्प्रेशनसाठी 24 टाइम्स डायमीटर. तर हे वेगळे लॅप लेंथच्या कंडिशन्सवर डिपेंड असतं. तुम्हाला कसे क्वेश्चन फ्रेम केले होते त्यानुसार तुम्हाला आन्सर्स द्यायचे होते. त्यानंतर टेन्शन आणि कॉम्प्रेशनचं झाल्यावर अजून एक ह्यामध्ये होऊ शकतं डेव्हलपमेंट लेंथ. डेव्हलपमेंट लेंथला LDने डिनोट करतो आपण. 5 × σS/4 τBD ह्याच्यावर डिपेंड असतं. आणि τBD जो डिपेंड असतो ना, कॉम्प्रेशनसाठी 25% वापरतो आणि HYSDसाठी हा 60% वाढवतो. म्हणजे इन्क्रीज किती % करतो τBDला त्याच्या कंडिशन्स आहेत. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही लॉजिक्स लावा. सर्वेमध्ये न्यूमेरिकल विचारलं होतं RLवर. तर तुम्हाला माहिती आहे की एक बेसिक तुम्ही काय म्हणतात त्याला फॉर्म्युला लक्षात ठेवा. HI=RL + बॅक साईट. बॅक साईट इज नथिंग बट फर्स्ट रीडिंग इन सर्वे. फर्स्ट रीडिंग जे तुम्ही घेता लेवलिंगमध्ये त्याला म्हणतो आपण बॅक साईट. बॅक साईटमध्ये ॲड करायचा RL, तुम्हाला भेटतं हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. सिम्पल आहे. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलवर स्टील फायबर इन्फोर्स कॉन्क्रीट. बघा हा नवीन पार्ट आहे यार. जरा थोडा मी MIDCला पण आय थिंक फेरो सिमेंटवर सांगितलं होतं, फेरो सिमेंट करा. त्याच रिलेटेड स्टील फायबर इन्फोर्स कॉन्क्रीट. ह्यामध्ये काय नसतं, ह्यामध्ये फायबर्स यूज करतो आपण. फायबर्स काय यूज करतो? हे 2 प्रकारची स्ट्रेंथ देतात, एक टेन्शन आणि फ्लेक्चर. टेन्शन आणि फ्लेक्चर स्ट्रेंथ आपल्याला ॲड करायसाठी खूप इम्पॉर्टंट आहे स्टील फायबर इन्फोर्स्ड कॉन्क्रीट. रेनफोर्स्ड हिथंच शब्द तुम्हाला ऐकून कळायला पाहिजे की डक्टिलिटीसाठी कुठेतरी चांगली गोष्ट आहे. ॲडिशनल इन्ग्रेडियंट त्यानंतर किती असतात? बिटवीन 0.3 to 2.5% ऑफ व्हॉल्यूम इन प्लेन कॉन्क्रीट. तर हे तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता डिटेलमध्ये. आता मला एक्झॅक्ट माहीत नाही की कुठल्या स्टेटमेंट्स होते त्यामध्ये. सो स्टील फायबर एन्फोर्स कॉन्क्रीट लक्षात ठेवा. यामध्ये फायबर्स यूज केले जातात ॲडिशनल इन्ग्रेडियंट म्हणून आणि युनिफॉर्मली त्याचे पर्सेंटेज दिलेले आहेत 0.3 to 2.5%. हे लक्षात ठेवा. त्यानंतर डायरेक्ट बेंडिंग स्ट्रेस. सो आता इथं सिम्बॉल्सचा थोडा प्रॉब्लेम येतो PDFमध्ये. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेसचा फॉर्म्युला सांगतो. डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे σ0 = P/A आणि सिग्मा बेंडिंग म्हणजे तो इक्वेशन आहे जे आपलं M/I σ/Y = E/R. तर ह्यांना आपण काढू शकतो M/I = सिग्मा जो आहे ना, हा सिग्मा बेंडिंग म्हणतो आपण त्याला. तर तो किती असतो? M/I × Y. M/I × Y किंवा M/Z. सिग्मा = M/Z. तर सिम्पल आहे.
ह्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेसेस आहेत, एक सिग्मा मॅक्सिमम, एक सिग्मा मिनिमम. सिग्मा मॅक्सिममला सिग्मा 0 प्लस सिग्मा बी करतो, सिग्मा मिनिममला सिग्मा 0 मायनस सिग्मा बी करतो आपण. आणि इथं सिग्मा 0ला p/a म्हणा किंवा प्लस मायनस m/z. तर असे बेसिक क्वेश्चन्स यार प्री स्ट्रेसमध्ये पण आपण शिकतो. या सगळ्या गोष्टी सिम्पल आहे. डायरेक्ट बेंडिंग स्ट्रेसेस. त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्सवर जर तुम्ही बघितला तर क्वेश्चन्स होते. फ्लुइड मेकॅनिक्सवर हाईट ऑफ कॉलम, वॉटर कॉलम दिलं होतं आणि प्रेशर विचारलं. प्रेशर इक्वल टू गॅमा इंटू एच. हाईट ऑफ वॉटर कॉलम कसं काढणार, p/γ. p/γ म्हणजे 50/10 दॅट इज 5 मीटर. सिम्पल आन्सर होतं. मेकॅनिक्समध्ये ट्रायंगल दिलं होतं आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलं होता आणि हा फेवरेट क्वेश्चन राहिलेला आहे ट्रायंगल देऊन. तर असं काहीतरी ट्रायंगल होता 3, 4 ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर ह्यामध्ये बेसपासून तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारतात किंवा मग CGला किंवा बेसला 2 प्रकार विचारतात. CGला जर विचारलं तर bh⁵/36 आणि बेसला विचारलं तर bh⁵/12. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या होत्या आणि ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्या होत्या त्या व्हॅल्यूजला कॅल्क्युलेट करायचं होतं. सिम्पल आहे. त्यानंतर CPMमध्ये प्लॅनिंग शेड्युलिंगवर क्वेश्चन्स होते. सॉमवर EGK बघा सिम्पल. EGKचं रिलेशन 2-3 रिलेशन आहेत. मी एक व्हिडिओ पण बनवला आहे. इक्वल टू 2G 1 प्लस म्यू इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. सो म्यू इज नथिंग बट 1/m पॉइझन्स रेशो. त्यानंतर आता बघा ह्यावर पण तुम्हाला डायरेक्टली केची व्हॅल्यू दिली होती. K इज 80, G मॉडलस ऑफ रिजिडिटी 40 होती आणि E विचारलं होतं. यांनी थोडी ट्रिक लावली होती, म्हणजे तुमचा वेळ गेला असता जर तुम्ही असं नॉर्मली करत बसला असता तर. हे 2 रिलेशन वापरले असतं तर खूप वेळ गेला असता आणि त्यामुळेच ह्याचं मी म्हणलं होतं की 4ही रिलेशन जे आहेत EGKवाले खूप सिम्पल रिलेशन्स होते 4. त्याचे करून जावं म्हणलं होतं. तर त्याचं फॉर्म्युला इक्वल टू 9kg/3k + g असे सिम्पल फॉर्म्युले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये जर काढलं तर 9 × 80 × 40 / 3k. 3k किती होतं, 3 8 24 प्लस g इज 40 इज इक्वल टू ह्याला खाली येतं आपल्याला 280. सो 9 × 80 × 40 / 280. हे कट झालं 4 1 4 7 तर 8 9 72 720 / 7. सो 100च्या आसपास किंवा असं काहीतरी ईची व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्ही बघून घ्या. इग्नियस रॉक्सवर क्वेश्चन होते. इग्नियस रॉक कशामुळे होतात. इग्नियस रॉक्स हे फॉर्म होतात लावामुळं. लावा मॅग्मा ह्याचं जे मोल्टन लावा असतो, मॅग्मा असतो, हे वोल्कॅनिक इरप्शन्समुळे पण फॉर्म होतात. तर बरेच आहेत ह्यामध्ये. इंट्रुझिव्ह आहेत, एक्सट्रुझिव्ह आहेत. इंट्रुझिव्ह म्हणजे आतल्या आत जी लावा आहे तुमची ती गरम काय म्हणतात कूल होणार आणि एक्सट्रुझिव्हमध्ये बाहेर येणार, सरफेसला येणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. इग्नियस रॉक्स क्रिस्टलाइज बिलो द अर्थ सरफेस. बघा बिलो द अर्थ सरफेसमध्ये क्रिस्टलायझेशन होणार, कूलिंग होणार तिथं. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे डोलेराईट, ग्रेनाईट, पेगमेटाईट. हे 3 महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत इंट्रुझिव्ह रॉक्सचे. ITE मी तुला लक्षात ठेवलं होतं. ITE तुम्हाला सांगितलं होतं जेवढे पण आहेत तेवढे इंट्रुझिव्ह इग्नियस रॉक्स. त्यानंतर बेसाल्ट, टफ, प्युमिस हे सगळे जे आहे ते एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक. आणि हे कूलिंग ह्याचं जे आहे एक्सट्रुझिव्ह इग्नियस रॉक्सचं हे क्रिस्टल्स जे आहेत ते बाहेर येतात सरफेसच्या बाहेर, ऑन द सरफेस, सरफेसवर कूल होतात. तर हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये ह्याचं तुम्ही PDF डायरेक्टली डाउनलोड करू शकता. SWM 2016 हे तुम्ही डायरेक्ट गुगल टाका, त्याचं PDF येऊन जाईल. त्या PDF मधले सरळ क्वेश्चन्स होते. सॉईलचं आता सांगितलं, कॉम्पॅक्टिंग इक्विपमेंट. आणि हां अजून एक सिम्पल ह्याची एक PDF मी शेअर केली होती सगळ्या कंडिशन्सला, की कॅन्टिलिव्हर बीम दिली असेल, पॉईंट लोड दिला असेल तर त्याचा स्लोप किती आहे, त्याचं डिफ्लेक्शन किती आहे. तर स्लोप येतं WL²/2EI, डिफ्लेक्शन येतं WL³/3EI. तीच जर बीम तुम्हाला दिली असेल आणि तिथे UDL दिला असेल तर ह्याचं फॉर्म्युला पण WL³/6EI. स्लोपचा फॉर्म्युला आहे. डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय आहे, WL⁴/8EI. तर ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये ह्याची एक PDF करून दिली होती आणि त्या बाहेरचा एकही क्वेश्चन पडलेला नाही आहे. कारण हे आधीच सगळ्या गोष्टी आपण ॲनालिसिस करतो, वेळ लागतो ॲनालिसिसला, पण ते खरंच वर्थ राहिलेले आहे. टेस्ट सिरीजमधले बघा तुम्ही 40-50% जे क्वेश्चन्स होते ऑलमोस्ट ते मॅचिंग झालेले आहेत, इनडायरेक्टली और डायरेक्टली जर बघितले तर. बघा ह्यानंतर साऊंडनेस, IST FSTवर पण क्वेश्चन्स होते. तर अशा प्रकारे फ्रेंड्स बघा तुम्ही ओव्हरऑल जर पेपर बघितला तर सेट 1चा रेल्वेचा थोडा पार्ट नवीन वाटला ह्यामध्ये. रेल्वे इंजिनिअरिंग ह्यामध्ये ॲड केलं होतं. आणि जसं म्हणलं की सेट आपण काल मागच्याच डे 3ला बघितलं होतं. डे 3ला रेल्वेचा पार्ट होता 0 आणि डे 1मध्ये रेल्वेला होते ऑलमोस्ट 1 to 2 to 3 क्वेश्चन्स होते. तर तेवढा पार्ट सोडला तर बाकी बेसिक पेपर होता.
यामध्ये इरिगेशन प्रिस्ट्रेसचा पार्ट कुठं दिसला नाही आहे आणि इरिगेशन आणि प्रिस्ट्रेसचा पार्ट ऑलमोस्ट नील होता. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हे ॲनालिसिस मॅचिंग वाटलं असेल थोडंफार. तुम्ही ज्यांनी पण पेपर दिला डे 1 सेट 3 त्यांच्यासाठी होतं हे ॲनालिसिस. बाकीचे पण सेटवाले ॲज अ काय म्हणतात नॉलेज गेन करण्यासाठी तुम्ही ॲनालिसिस बघू शकता. आणि महत्त्वाची जी गोष्ट होती की कट ऑफ प्रेडिक्शन, मी म्हणलं होतं काल की कट ऑफ प्रेडिक्शनबद्दल एक सर्वे पण आपण कंडक्ट केलेला आहे ऑलरेडी. आणि त्यानंतर अजून एक फायनल सर्वे आपण कंडक्ट करूया जेव्हा तुमची रिस्पॉन्स शीट येईल तेव्हा एक फायनल सर्वे कंडक्ट करू. आणि त्या फायनल सर्वेमध्ये एक्झॅक्ट मार्क्स राहतील तुमचे किती येणार आहे तुम्हाला, आणि त्याच्यावरून आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या सेट्सला किती किती मार्क्स आले आणि त्यानुसार सेम जे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे तो यूज करूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करणार आहे कट ऑफवाल्या. सो असं प्रेडिक्शन करणार नाही आहे अंदाजे. सगळ्यात महत्त्वाची कट ऑफबद्दलची गोष्ट. आणि आता लास्टला महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की जर ह्या रिलेटेड तुम्हाला बेसिक नोट्स, आता बघा वेगळे पुढं जागा निघतात PMC PCMCची जी वेकेन्सी निघणार आहे त्याबद्दल पण मी डिटेलमध्ये सांगणारच आहे की कसं पॅटर्न राहतं, पॅटर्न काय राहतं. PCMC टेक्निकल किती आहे, नॉन टेक्निकल किती आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटवाली एक्झाम आहे 1 स्टेज आहे, 75 सीट्स निघाल्यात, आणि PMC पण आहे PCMC पण आहे. दोन्ही पण TCS कंडक्ट करणार आहे आणि TCSचा पॅटर्न सेम ह्याच रेंजचे क्वेश्चन्स राहतील. तर आपण ह्याच्यावर पण डिटेलमध्ये आपले टेस्ट सिरीज परत एकदा आपण लॉन्च करणार आहे. टेस्ट सिरीज PCMC आणि PMC दोन्ही एक्झामसाठी. आणि अजून वरनं जेवढे पण AEJEच्या पोस्ट असतील, BMC असेल, बाकीचे असतील, तर सगळ्यासाठी टेस्ट सिरीज आपली हेल्पफुल राहील. ट्रान्सको पण इवन त्यासाठी पण आपली टेस्ट सिरीज हेल्पफुल राहील. तर अजून पण तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे आपली ती परचेस करू शकता. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर ह्या रिलेटेड CPM किंवा अजून बाकीचे कुठले पण छोटे छोटे सब्जेक्ट जे आहेत हे जास्त फोकस मायनर सब्जेक्टवर आय थिंक TCSचा हे आहे फोकस करतं आहे. WRDला तर आय थिंक ऑलमोस्ट छोट्या छोट्या सब्जेक्ट्सवर जास्त क्वेश्चन्स आले. सॉईलवर, मोठ्या मोठ्या सब्जेक्टवर, फ्लूइडवर कमी आले, एन्व्हायरमेंटवर पण बऱ्यापैकी दिसले. सो जर तुम्हाला ह्या मायनर सब्जेक्ट रिलेटेड काही नोट्स किंवा काही पाहिजे असेल पॅकेजेस तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फॉर्म आहे तो बघू शकता. आणि लवकरच आपला जसं म्हणलं होतं की आज इंडिपेंडन्स डे आहे, सो सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आणि आपण लवकरच आपला जो फर्स्ट कोर्स जो आहे तो आहे टार्गेट अचिव्हर हा कोर्स आहे. त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. आणि टार्गेट अचिव्हरच्या कोर्समध्ये तुम्हाला जे डेली तुम्ही टार्गेट सेट करता ते कसे अचीव करायचे. सपोज तुम्ही आता PMCचं टार्गेट सेट केलं आहे, त्यावर तुम्हाला किती एक्झाम्पल्स डेली सॉल्व करणं गरजेचं आहे. कसं आहे, सेल्फ स्टडी करतो मुलगा, क्लासेस नसतात, काही काही जणांना परवडत नाहीत क्लासेस, सेल्फ स्टडी करतात. मग त्या सेल्फ स्टडी करण्यात पण एक डायरेक्शन गरजेची आहे तुम्हाला की सेल्फ स्टडी तुमची चुकू नये. कारण खूप मुलं सेल्फ स्टडी करणारे पण सगळेच मुलं सिलेक्ट होतात असं नाही आहे, खूप म्हणजे त्यामध्ये पण पर्सेंटेज कमी आहे. सो पण सेल्फ स्टडीचा यूज आहे. आणि असं नाही आहे की सेल्फ स्टडी करणारे फेलच होतात, सेल्फ स्टडी करणारे पण पास होतात. तर त्यासाठीच आपण एक डायरेक्शन त्यांना भेटावी म्हणून हा कोर्स आहे. मी जे पण लोक सेल्फ स्टडी करतात ज्यांच्याकडं गायडन्सला कोण नाही आहे किंवा क्लासेस नाही आहे, तर आपले ह्यामध्ये 2 ऑफिसर्स राहणार आहेत तुमच्यासोबत मदतीला की तुम्हाला काय प्रॉब्लेम जर आले MCQ सॉल्विंगमध्ये पण असतील. आणि डेलीचं एक टार्गेट तुमचं ऑन पेपर दिलं जाईल, ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि ही शीट इव्हॅल्युएट केली जाईल ॲट द एंड ऑफ वीक. 7 शीट्स तुमचे जे रेडी राहतात आणि त्याच्या रिलेटेड एक टेस्ट पण घेतली जाईल की तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या की नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत टार्गेट अचिव्हर कोर्समध्ये. कारण जे गव्हर्मेंट एक्झाम्सचं टार्गेट आहे, खूप कॉम्पिटिशन टफ झाली आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन जर करायची तुम्हाला तर डेफिनेटली कोणीतरी चेक केलं पाहिजे की तुम्ही एका फिक्स राईट डायरेक्शनमध्ये तुम्ही स्टडी करताय. तर त्यासाठीच आपण हा कोर्स आहे. ह्याच्याबद्दल मी आत्ता खूप शॉर्टमध्ये डिटेल दिलेलं आहे. मी ह्याच्यावर पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहे. पण जर कोणाला इंटरेस्ट आहे ह्या कोर्समध्ये तर त्याचं रजिस्ट्रेशन दिलं आहे. आणि आज ऑफर म्हणूनच इंडिपेंडन्स डेची खूप कमी प्राईस ठेवलेली आहे, पुढे ती प्राईस इन्क्रीज पण होऊ शकते. सो जनरली हा 21 डेजचा कोर्स राहतो. आणि वीकली तुम्हाला याच्यावर लाईव्ह सेमिनार्स घेतले जातील. वीकमध्ये 2 तासाचे सेमिनार्स राहतील, ते 2 आवर्सचे ॲट द एंड ऑफ वीक. आणि तुम्हाला पूर्ण गायडन्स जे रिक्वायर्ड आहे गव्हर्मेंट एक्झामसाठी ते पूर्ण दिलं जाईल. सो सिम्पल, तुम्हाला आता गोष्टी लक्षात आल्या असतील तर करा, प्रॅक्टिस करा भरपूर आणि पूर्ण जोर लावा. तुमची एक्झाम डेफिनेटली यू विल क्रॅक WRD ऑर एनी अदर एक्झाम. फक्त कन्सिस्टन्सीचा खेळ आहे हा सगळा. आणि कन्सिस्टन्सी आणि काय म्हणतात हार्डवर्क जर एका राईट डायरेक्शनमध्ये जर तुम्ही केलं तर डेफिनेटली
you will become officer. So friends, thank you for watching this lecture with civil addicts, and happy Independence Day.